नमस्कार. आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी प्रियांका आपल्या सर्वांचे स्वागत करते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या घरात पैसा टिकण्यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो. कारण प्रत्येकाची अशी इच्छा असते की आपल्या घरात पैसा येत राहू. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत राहू दे. कायमस्वरूपी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहू दे. यासाठी आपण खूप सारे उपाय करत असतो. पण हे उपाय करून सुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा पैसा वाढत नसेल आणि यामागे नेमकं काय कारण आहे? असे कोणते नियम आपण पैशाच्या बाबतीत आहेत ते आपण पाळत नाही, ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी राहत नाही? अशा कोणत्या चुका आपण करतो? या संदर्भात तुम्हाला एक सिद्ध उपाय सांगणार आहे, जेणेकरून हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात पैशाची आवक वाढत राहील आणि तुमच्या घरात भरभराट होईल. माता लक्ष्मी कायमची तुमच्या घरात स्थायी वास करेल. आणि अशा कोणत्या चुका आहेत तेही सांगणार आहे, की अशा चुका आपण केल्यामुळे आपल्यावरती माता लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्या घरात ती थांबत नाही, तिथून निघून जाते. हे उपाय अगदी साधे सोपे आहेत. आजचा जो उपाय आहे तुम्ही वर्षभरात कोणत्याही महिन्यात तुम्ही करू शकता. फक्त एकदाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय तुम्ही शुक्रवारी करू शकता, गुरुवारी करू शकता किंवा जर या दोन्ही वारी तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही हा मंगळवारी सुद्धा उपाय करू शकता. आता बघा, पैशाला पैसा खेचला जाण्यासाठी किंवा पैसा आकर्षित होण्यासाठी असा कोणता एक उपाय आहे, अशी कोणती रेमेडी आहे जी जेणेकरून आपण ते उपाय केल्यानंतर आपल्या घरात पैशाची आवक वाढत जाईल, आपल्या घरात पैसा टिकून राहील, म्हणजे आजारपणामध्ये पैसा जाणार नाही, असं कोणत्याही वेगळ्या गोष्टीसाठी पैसा वाया जाणार नाही, याकडे आपलं लक्ष असेल. तर बघा, तुम्हाला काय करायचंय, आता तुम्ही असं ऐकलं असेल की श्रीमंत लोकांना देव श्रीमंत करत राहतो. त्यांच्याकडे श्रीमंती एवढी वाढते, एवढा पैसा येतो की ते दिवसेंदिवस त्यांची प्रगती करत राहतात. मात्र गरीब लोक गरीबच राहतात. त्यांनी कितीही कष्ट केलं, मेहनत केली, तरी त्यांना काही फायदा होत नाही किंवा त्यांची गरिबीतून ते पुढे जात नाही, असं तुम्ही ऐकलं असेल. पण देव असं काही करत नाही. हे आपलं सगळं काही खेळ आहे, हा फक्त प्रारब्ध आणि कर्म याचा खेळ आहे. जर आपले आचरण चांगलं असेल, आपला व्यवहार चांगला असेल, आपली विचारसरणी चांगली असेल, तर आपल्याकडे सुद्धा माता लक्ष्मी खेचली जाईल. आपले जर आचरण चांगलं नसेल, विचार याच्यामध्ये काही शुद्ध भावना नसेल, तर आपल्याकडे माता लक्ष्मी थांबणार नाही. आणि ही गोष्ट एक खरी आहे की आपण पैसा जो आहे त्याला कसे हाताळतो, त्याला आपण आदर देतो का? त्या पैशाला आपण माता लक्ष्मी मानतो ना, मग त्याचा आदर करतो का? की आपण आपल्याला पैसे मिळाले आणि कुठेही टाकलं, कुठेही ठेवून देतो. तर ही सुद्धा आपल्याकडून मोठी चूक होते, ज्याच्यामुळे माता लक्ष्मीला राग येतो. तर अशा थोड्या जे चुका आहेत, ज्या आपण टाळले पाहिजे, आपण केल्या नाही पाहिजे, त्या सुद्धा मी सांगणार आहे आणि हा एक सिद्ध उपाय आहे, तो सुद्धा सांगते. तर तुम्हाला काय करायचंय बघा, तुम्हाला शुक्रवारी सकाळी किंवा संध्याकाळी एक गुल्लक मिळतो, ज्यामध्ये आपण लहानपणी पैसे साठवायचो. माहितीये ना, मातीचं एक मडकं मिळतं, ज्याला वरती एक कट असतो आणि त्यामध्ये आपण पैसे टाकून आपण पैसे साठवतो, आपली लहानपणीची पिगी बँक. तर ती तुम्हाला मातीची लाल कलरची एक पिगी बँक घेऊन यायची आहे. एक छोटंसं मडकं असतं, एक गुल्लक, तो तुम्हाला लाल कलरचा घेऊन यायचा आहे शुक्रवारी. शुक्रवारी नाही जमला तर तुम्ही मंगळवारी हा उपाय करा. मंगळवारी नाही जमला तर तुम्ही गुरुवारी हा उपाय करू शकता. आता गुल्लक घेऊन आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, शुक्रवारी हा उपाय तुम्ही सकाळी करा, संध्याकाळी करा. कोणत्याही वेळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. तर तुम्हाला काय करायचंय, सकाळी एक देवघरासमोर जायचं आहे. देवघरात गेल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघराच्या तिथे जा. देवघरामध्ये तुम्ही देवाच्या समोर बसायचं आहे. समोर बसल्यानंतर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. आता हा दिवा तुम्ही मातीचा दिवा लावला तरी चालेल, पंती मिळते, तो पंती लावला तरी चालेल, किंवा आपला नॉर्मल आपण देवघरात जो दिवा लावतो, पितळेचा दिवा लावतो, तो दिवा लावला तरी चालेल. आता या दिव्यामध्ये तुम्हाला कोणती वस्तू टाकायची आहे ते सांगते. हा दिवा तुम्हाला शुद्ध तुपाचा लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 11 गुलाबाची पाकळी टाकायची आहे. गुलाब आहे त्याच्या पाकळ्या तुम्ही काढा 11, आणि त्या 11 तुम्हाला पाकळ्या त्यावरती ठेवायच्या, किंवा 1 किंवा 2 पाकळी टाकली तरी चालते. आता जर तुमच्याकडे गुलाब त्यावेळी उपलब्ध नाहीये, तुम्हाला नाही मिळालं, तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही अत्तर थोडंसं त्या दिव्यामध्ये, त्या तेलामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर दिवा तो प्रज्वलित केला आणि ते सगळं झाल्यानंतर
तुम्हाला ओम श्रीम ओम श्रीम ओम श्रीम हा महालक्ष्मीचा मंत्र तुम्हाला तिथे 11 वेळा बोलायचा आहे. ते बोलून झाल्यानंतर आता तो गुल्लक हातात घ्या. त्या गुल्लकमध्ये तुम्हाला पिवळी मोहरी, मूठभर पिवळी मोहरी त्या गुल्लकमध्ये जिथे वरती कट आहे त्या कटमधून तुम्हाला आतमध्ये ती पिवळी मोहरी टाकायची आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला तिथे त्या गुल्लकमध्ये तुम्हाला 11 रुपये टाकून द्यायचे आहेत. 11 रुपये म्हणजे वाढत्या संख्येमध्ये तुम्ही त्यामध्ये पैसे टाकू शकता. 11 रुपये टाका, 21 रुपये टाका, 51 रुपये टाका, 101 रुपये असं तुम्ही वाढत्या संख्येमध्ये टाकायचं आहे. 10, 20, 30 असं नाही, तर 11, 51, 21, 101 असं तुम्ही त्या गुल्लकमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात तुमचे आगमन होऊ दे, माझ्या घरामध्ये पैशाची आवक वाढू दे, माझ्या घराची भरभराट होऊ दे, पैसा येत राहू दे, चहूबाजूनी पैसा येत राहू दे असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि तो गुल्लक जो आहे तो तुम्हाला घरामध्ये उत्तर दिशा जिथे असेल तिथे ठेवून द्यायचा आहे. उत्तर दिशा किंवा पूर्व दिशा. उत्तर दिशा का? तर उत्तर दिशा आणि पूर्व दिशेला माता लक्ष्मीचा वास असतो. तर या दिशेलाच तुम्हाला तो गुल्लक ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये गुल्लक ठेवला तरी चालेल. याने काय होईल, माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि त्या गुल्लकमध्ये तुम्ही नंतर पूर्ण वर्षभर तुम्हाला जितके पैसे मिळतील त्याप्रमाणे थोडेसे पैसे बाजूला काढून त्या गुल्लकमध्ये टाकायचे. माता लक्ष्मीचा मंत्र बोलत त्या गुल्लकमध्ये थोडेसे पैसे तुम्हाला त्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत. तुम्हाला पैसे साठवायचे आहेत. तर अशा प्रकारे हा एक सिद्ध उपाय आहे. ओम श्रीम हा मंत्र, महालक्ष्मीचा मंत्र बोलत तुम्हाला त्यामध्ये पैसे, जेव्हा तुम्हाला पैसे मिळतील आणि तुम्हाला त्यामध्ये टाकायचे असतील तेव्हा तुम्ही ओम श्रीम हा मंत्र 11 वेळा बोलत त्यामध्ये पैसे टाकत राहा. तुमच्याकडे पैशाचा एवढा वाढेल ना की तुमच्या घरात भरभराट होईल. सगळ्या बाजूने पैसे येऊ लागतील. तुमच्या पैसे येण्यामध्ये जे काही अडथळे येत होते ते अडथळे दूर होतील. हा वर्षातून एकदा उपाय करायचा आहे. त्यानंतर दिवाळीला तुम्ही परत गुल्लक फोडा, त्यातले पैसे वापरा. त्यातली जी मोहरी आहे ती तुम्ही कुंडीमध्ये, झाडाच्या कुंडीमध्ये टाकून देऊ शकता आणि परत तोच उपाय तुम्ही वर्षातून एकदा परत करू शकता. साधा सोपा उपाय, ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीही करायचं नाहीये. साधा सोपा उपाय सांगितलेला आहे. फक्त एक दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर एक मंत्र बोलायचा आहे महालक्ष्मीचा ओम श्रीम आणि त्यानंतर त्या गुल्लकमध्ये तुम्हाला 11 रुपये टाकायचे आणि पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे आणि तो गुल्लक तुम्हाला उत्तर दिशेला ठेवून द्यायचा आहे आणि प्रार्थना करायची लक्ष्मी मातेला की माझ्या घरी तू ये, स्थायी स्वरूपात वास कर आणि माझ्या घरात तुझं आगमन होऊ दे आणि माझ्या घरामध्ये माझ्या घराची भरभराट होऊ दे, मुलांची, पतीची भरभराट होऊ दे, प्रगती होऊ दे असं तुम्हाला बोलत तुम्हाला तो दिवा, तो गुल्लक आहे तो पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ठेवून द्यायचा आहे. आता हा उपाय झाल्यानंतर आपल्याकडून अशा कोणत्या चुका होतात ज्या चुका झाल्यामुळे आपल्याकडे पैसा टिकत नाही, ती एक गोष्ट तुम्हाला सांगते. काय करता बघा, बहुतेक जण असं असतात की पैसे मोजताना ते पैशाला थुंकी लावतात आणि असे काउंट करतात. म्हणजे खूप पैशाची रक्कम आहे, नोट आहेत आणि ते काउंट करताना, ते मोजताना ते थुंकी लावतात. आता पैसा हा माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. माता लक्ष्मीला आपण अक्षरशः थुंकी लावत असेल तर ही खूपच माता लक्ष्मीचा आपण अनादर करतो. तर त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती क्रोधित होते आणि तिथून आपल्या घरातून ती निघून जाते. आपल्याकडे कधीच परत ती येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला खूप प्रॉब्लेम येतात, आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. तर ही खूप मोठी चूक आहे, जी चूक तुम्ही करायची नाही आहे. त्यानंतर बघा, आपण आपल्या पर्समध्ये, पाकिटमध्ये पैसे ठेवतो तर ते कसंही ठेवतो, फोल्ड करून ठेवतो, कॉईन पण कुठेही टाकून ठेवतो, म्हणजे एकत्र ठेवतो, कधी कसंही टाकतो, फोल्ड करून ठेवतो. तर आपल्या पाकिटमध्ये ते पैसे असतील, नोटा असतील तर ते सरळ करायचे आहेत आणि ते व्यवस्थित पाकिटमध्ये ठेवून द्यायचे आहेत. त्यांचा आदर करायचा आहे. आपण त्याला आदर दिला तर ते सुद्धा आपल्याकडे दुप्पट पटीने येत राहतील. तर त्यांना आदर द्यायला शिका. ते केल्यानंतर तुम्हाला एक उपाय सांगते. एक छोटा आपल्या पर्समध्ये एक पाऊच बनवायचा आहे. त्या पाऊचमध्ये तुम्हाला काय काय ठेवायचे ते सांगते. 2 लवंग, 2 वेलची, एक पिवळी कवडी जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, एक पिवळी कवडी, त्याचबरोबर एक कापूर आणि थोडीशी पिवळी मोहरी.
या गोष्टी तुम्हाला एकत्र करून ते पाऊचमध्ये ठेवायचे आहेत आणि तो पाऊच तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायचा आहे. कुठेही जाल तेव्हा ती पर्स तुम्ही घेऊन जाणार, तर त्याचबरोबर तो पाऊच सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जायचा आहे. तर हा माता लक्ष्मीचा अत्यंत छोटासा उपाय आहे. हा पाऊच तुम्ही तयार करा आणि तो तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवून द्या. याने काय होईल, तुमचा पैसा वायफळ खर्च होणार नाही आणि तुमच्याकडे पैसा येत राहील. हे साधे सोपे उपाय आहेत. बरकत घरामध्ये येण्यासाठी हे साधे सोपे उपाय सांगितले आहेत आणि कोणत्या चुका टाळायच्या त्या सुद्धा मी सांगितले आहेत. आता बघा, अजून एक नियम सांगते. गुरुवारी तुम्ही कधीही संध्याकाळच्या वेळी कोणालाही पैसे उधार देऊ नका. म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे नाहीयेत किंवा कोणाकडून पैसे घ्यायचे सुद्धा नाहीयेत. आणि संध्याकाळच्या वेळी तुम्ही सफेद कलरचे म्हणजे पांढऱ्या वस्तू तुम्हाला कोणालाही द्यायच्या नाहीयेत. म्हणजे दूध असू दे, दही असू दे, साखर असू दे, अशा पांढऱ्या वस्तू तुम्हाला कोणालाच द्यायच्या नाहीयेत. ही एक गोष्ट. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये बरकत येण्यासाठी महत्वाचं काय काय काम आहे, तर आपल्याला मेहनत करायचीच आहे. त्याचबरोबर आपलं कर्म जे आहे ते चांगलं ठेवायचं आहे. कोणाबद्दल अपशब्द बोलायचे नाहीयेत, कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाहीये. आपलं तन मन व्यवस्थित शुद्ध ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि मनापासून विश्वास ठेवून हा उपाय आपण करून सगळं काही युनिव्हर्सवरती सोडून द्यायचं आहे. मला कमेंट येतात की ह्याचा रिझल्ट आम्हाला कधी मिळेल, हा मी उपाय केला तर याचा रिझल्ट कधी मिळेल. तर असं लगेच तुम्ही रिझल्ट पाहण्याची वाट पाहू नका. रिझल्ट तुम्हाला 40 दिवसाच्या आत, प्रत्येक उपायाचा 40 दिवसाच्या आत तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे. पण तुम्ही उपाय करायचा आणि सगळं युनिव्हर्सवरती सोडून द्यायचं. तो पाहणार आहे, तो आपल्याला चांगलंच फळ देणार. आपण अगदी विश्वासाने जर हा उपाय केला असेल, कोणतेही आपण विश्वासाने मनापासून उपाय करतो, तेव्हा देव आपल्याला साथ देतो. सगळं त्याच्यावरती सोडून द्यायचं. सारखा विचार करायचा नाही की मी हा उपाय केलाय मला कधी फायदा होईल, मी हा उपाय केलाय, असं केलंय तसं केलंय, मला कधी फायदा होईल, असं विचार करत राहू नका. हे सगळं युनिव्हर्सवरती सोडून द्या. नक्की तुमच्या कोणत्याही इच्छा असतील, कोणतेही तुम्हाला प्रॉब्लेम असतील, दूर होण्यासाठी उपाय करत असाल, तर सगळं उपाय केल्यानंतर सगळं देवावरती सोडून द्या. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या प्रॉब्लेम मधून तुम्ही स्वतः बाहेर पडाल. सगळं देवावरती सोडून द्यायला शिका. देव सगळं पाहतोय. आणि त्याचबरोबर तुम्ही मेहनत करत राहा आणि त्याचबरोबर नशिबाची साथ मिळण्यासाठी असे उपाय करत राहा. तुम्हाला नक्कीच नशिबाची साथ मिळेल आणि तुम्हाला त्यातून मार्ग सुद्धा मिळेल, जर तुमचे काही खूप सारे प्रॉब्लेम असतील तर. तर हा उपाय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच कोणकोणत्या विषयी तुम्हाला कोणते प्रॉब्लेम असतील आणि त्याच्यावरती जो उपाय पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.